एक जणानं देवाची भक्ती केली, एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, देव त्याला प्रसन्न झाला. देवाने सांगितलं, भक्ता तो एवढी मोठी भक्ती केली, तुला काय वरदान देऊ? तो जरा आपल्यासारखा, आपल्या गावातल्यासारखा चतुर हुशार होता. तो मला, देवा थांबा, मी एकदा घरी जाऊन येतो आणि मग वरदान मागतो. देवाला वाटलं भक्त आहे, येईन तर चालतंय. देव म्हणले य. महाराज जसा गेला तसा घरी गेला, वडिलाकडे गेला. वडिलाला म्हणला, मी देवाची भक्ती केली, मला देव प्रसन्न झालाय, मी देवाकडे तुमच्यासाठी काय मागू? ते जरा ताणातलेच होते, अडचणीतले. सोन्याचा भाव वाढलेला. मग ते म्हणले, काय कर, माझ्यासाठी 5-4 किलो सोनंच माग. आता वडिलांनी सोनं मागितलं. म्हणलं आईकडे जाऊ, आईला विचारू, देव प्रसन्न झालाय, काय मागायचं? आईकडे गेला. आई, मी एवढे दिवस देवाची भक्ती केली, देव मला प्रसन्न झाला, वरदान देणार आहे, तुझ्यासाठी काय म्हणू, काय मागू देवाला? त्यावेळेस आई म्हणते, अरे दादा, लहानपणापासून तू जन्मल्यापासून मी तुला पाहिलं नाही, मला 2 डोळे नाहीत, माझ्यासाठी देवाला 2 डोळे माग. आईची मागणी झाली. आपल्या बायकोकडे गेला. बायकोला म्हणला, मी एवढ्या दिवस भक्ती केली, देवाकडे काय मागू, देव मला वरदान देणार आहे. बायको म्हणली, आपल्या लग्नाला 5-6 वर्ष झाली, आणखीन काहीच नाही, लोक लई चौकशा करायला लागलेत, एखादं लेकरू बाळ मागा. आता मागण्या झाल्या 3. देवाकडे गेला. देवाला म्हणला, देवा किती मागण्या मंजूर होतील? देवाने सांगितलं, सोंग करू नको, एक काय मागायचे ती माग, नाही हे सरकारी काम नाही, फायलीचं गठुडं माया पुढे घेऊन येऊ नको. पण मागणारा चतुर होता महाराज. मागणारा म्हणजे आपल्या गावातला गडी, काय कमी गडी आपले सोपे आहेत का आपल्या गावातले? ते मला, देवा मला एकच वरदान देणार. देव म्हणला, एकच देणार, मग एकच मागणार. देव म्हणला, मी ते देणार. आणि मग गाड्याने मागितलं, देवा माझ्या आईला 2 डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू पाहू दे. म्हणजे असे पठ्ठे आपले सोपे महाराज, ज्याला कळलं त्याला कळलं.